सांगा राया मी कशी दिसते. चला लक्ष द्या. शेवटची विनवणी संतजनी सारे संतजनी परिसारी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी आता फार बोलू काही अवघे पायी विदित अवघे पायी तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी पांडुरंग ध्याने पांडुरंग जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथावर तुझ्या मंदिरी आर्त जीवास सुखी तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत बोली सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी
सदा आनंदुरे आजी आनंदुरे पवित्र नागेबाबाचे मंदिर विविध क्षेत्रातून आलेली मंडळी, जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे ताळकरी वारकरी माळकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचारी संवादिनी वादक, समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले टेकलेले उपाशी असलेले झोपलेले जागे असलेले, जे नागेबाबाच्या पुण्यतिथीला मनानं येतात ते, ज्यांना बोलावं लागते ते, ज्यांचं पत्रिकेत नाव असं वाटतंय ते, ज्यांना आमंत्रण असं वाटतंय ते, जे आमंत्रण देऊन सुद्धा येत नाही ते, येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते, सगळ्यांना दंडवत विठाला. दोन वाक्य मोकळे बोले. 3 ठिकाणं विश्वामध्ये असे आहेत की जिथं आमंत्रणाची वाट बघायची. एक, आपल्या गुरुच्या घरी कार्यक्रम असेल, आपल्या प्रत्येकाचा गुरु वेगळा, प्रत्येकाचा देव वेगळा, सगळ्याचं ब्रह्म एक. देव वेगळा असू शकतो, गुरु वेगळा असू शकतो, शरीर वेगळं असू शकतं, पण तत्व, गादी वेगळी, उशी वेगळी, रजई वेगळी, पण मधला कापूस एकच. बरोबर आहे? तसं माझं शरीर पुरुषाचं, यांचं स्त्रीचं, त्यांचं पुरुषाचं, त्यांचं बालकाचं, त्यांचं मुलीचं, त्यांचं मुलाचं इतकं असून सुद्धा आत असणारा तो भगवंत एकच. एवढं एकच कळाल्याच्या नंतर आता पुन्हा मनात 2 यायची गरज नाही. इथून पुढे भेदभाव करायची गरज. आता मी पहिल्यांदा प्रमाण म्हणलो होतो, आनंद रे आजी आनंद रे. श्रद्धेय नागेबाबा परिवार जो उभ्या महाराष्ट्रात पसरला आणि पसरत ते वाक्याने काय का मला, ज्याला स्वतःला विसरता येतं त्याला जगात पसरता येतं. एकटे कडूभाऊ जर स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करतील तर त्यांचा विस्तार होणं संभव नाही. जे स्वतःला विसरतात ते जगात पसरतात. लक्षात. आणि अजून एक मजा सांग, फूल उमलल्याच्या नंतर भोंग्याला सांगायची गरज पडत नाही की तिकडलं खाल्या गेलीला फूल उमललंय आणि तिथं वास घ्यायला लागला. एकदा फूल उमललं की भोंगे आपण होऊन येत असतात. तसं एकदा नागेबाबाचं अस्तित्व विश्वात प्रगट झालं की विश्वातून सगळे भोंगे इथे येत असतात दर्शनाला. हे लक्षात घ्या. अस्तित्व सिद्ध झालं. अडचण मी जाणीवपूर्वक आपण घेतलं, कारण तुम्हाला नागेबाबांनी किती वेळ लावलाय मला माहिती, पण मला खूप हो. आणि अजून एक वाक्य सांगतो, मला शेर आवडतो तो खूप, मी म्हणत असतो. ये जलजले बेसमझ नहीं होते फराज, जमीन के नीचे कोई दीवाना सोता. जमिनीच्या खाली कोणीतरी वेड झोपला असेल, भूकंप त्याच्याशिवाय येऊ शकत नाही.
ते असा हल्ला की भूकंप येतो. बरोबर आहे? तसं या समाधीमध्ये जे चैतन्य आहे ना ते मेलेलं नाही, लक्षात ठेवा. जो मरतो तो नागे बाबा नसतो, हे बी लक्षात ठेवा. गेलेले नसतात, मरत नसतात. बरं अमर असतात का? तुम्हाला मजा सांगू का? यांना जन्म मरण असतं. सांगतो ना तुम्हाला, तत्व सांगतो. गुरु की आज्ञा आए, गुरु की आज्ञा जाए, कहे कमाल वो शिष्य है जो आवागमन ना खाए. आता मी हिंदी बोलल्यावर कळत नाही काय माझ्या मावल्याला, आणि नाही कळावं तुम्हाला. खरंच आहे, मराठी सारखी भाषा आहे. काय या ओळीचा अर्थ काय होतो माहिती आहे? गुरुच्या आज्ञेनं ती माणसं खाली आलेली असतात, आणि गुरु ज्या वेळेला म्हणतो चल तुझं काम झालं, त्यावेळेला ती परत जातात. तुम्हाला मोकळं सांगू, ती माणसं पृथ्वीला भेट द्यायला आलेली असतात. ना जन्मतात ना मरतात. त्यांचे 10-5 वर्षे जे 20 वर्षे खेळायसाठी आलेले असतात, तेवढे खेळतात, आपल्यासारख्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवतात, आणि ते वापस जिथून आले होते तिथं निघून जातात. आपल्यासारख्या पोरकं सोडून जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मर्त शरीर चेतना नागेबाबाची त्या दिवशी बी तीच होती, मध्ये बी तीच होती, आज बी तीच आहे, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत भेंडा गावामध्ये ही चेतना तीच आहे. ते समजून घ्या, शांत कीर्तन. आता काही महिलांनी उतरलो ना मला राज्यात येतात वाटच बघत पाया पडल्या. तुम्हाला माझ्या सांगू, त्या पाया पडल्या याचा अर्थ काय? त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सुखदुःख पाया पडून त्यांना असं वाटलं की हे महाराज आहे, त्याच्या पायावर टाकावे. आता माझी काय जिम्मेदारी? आता माझी जिम्मेदारी एक आहे. कसा? माझी जिम्मेदारी एक आहे की त्यांच्या सगळ्या दुःखाला मी माझ्या पदरात घ्यावं, आणि माझी सगळी सुख मी त्यांना द्यावी. हे जर मला देता येत नसेल तर मला परमार्थ करायचा अधिकार नाही. हे समजून घ्या. परमार्थ त्याला करता येतो. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, साठी रे साठी. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी बोलू नये. म्हणण्यात फरक पडतो. भजन तुम्ही बघा, ते तिरुपतीला सुंदरते ध्यानच म्हणतात. सुंदरते ध्यान म्हणजे ते भजन चेंज केलं असं नाही, त्यांचा स्वभाव तुमच्या पायात. आता लक्ष द्या, महाराष्ट्रामध्ये थोडं लांब नेतो अगोदर, थोडं लांब नेतो. आपल्याला भारत देशात जन्म मिळाला हे आपलं भाग्य आहे, हे आपलं भाग्य आहे. त्यातल्या त्यात पुन्हा महाराष्ट्रात मिळालं हे आपलं सद्भाग्य आहे, हे आपलं सद्भाग्य आहे. त्यातल्या त्यात पुन्हा आपल्या परिसरात मिळाला आहे हे महद्भाग्य आहे. आपल्याला साधू संतांची आठवण येते हे परम भाग्य आहे, आणि साधू संत तुमची आठवण काढतात हे अहोभाग्य आहे. विठाला एक वाक्य थोडं मोठं बोलतो आहे का? तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही येऊन समाधीच्या पाया पडू शकता. बरोबर? अगोदर बाबा होते त्यावेळेला तरी असं असेल त्यावेळेला बाथरूमला गेले, मला म्हणाले, दिसताना झाले, 5 मिनिटं दार लावून घेतले, असं असतं. शरीर जोपर्यंत असतं ना तोपर्यंत त्याला मर्यादा असतं, आणि एकदा शरीर गेलं की ते तत्व अमर्याद होतं. बरोबर आहे? आता त्याला वेळ काळ नाही, कधी यायचं पाया, कधी यायचं त्यांच्या समोर बसायचं आणि सांगायचं. पण एक वाक्य पुन्हा सांगू दादा, साधू संतांना गाणं आवडतं, रडगाणं नाही आवडत. विठाला साधू संतांना गाणं आवडतं. ऐका, फार लक्ष देऊन ऐका. मी सांगितलं महद्भाग्य, अहोभाग्य, परम भाग्य, सौभाग्य, भाग्य सांगितलं. बरोबर आहे? पण आता मला एक सांगा, त्या 5 तत्वामध्ये आपल्याला सहजासहजी मिळालेले तत्व कोणते? जन्म भारतात, महाराष्ट्रात, आपल्या परिसरात, इथपर्यंत आपण ओके.
आपण संतांची आठवण काढतो पुण्यतिथीला का होईना, हे आपलं परम वाक्य आहे. पण नागेबाबांनी ज्यांना डोक्यावर हात ठेवला त्यांचं काय होत असं, त्यांचं अहोभाग्य, त्यांचं अहोभाग्य. सांगू तुम्हाला थोडं मोकळं आलं. संत ज्याला स्वीकारतात ना, धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाहिला त्याचा पंढरीनाथ, पाहिला त्याचा पाळीला त्याचा पंढरीनाथ, पंढरी तिच्या हाती संत कृपावंत. थोडं मोकळं सांगतो, अजून सांगतो. संताला विशिष्ट जातीमध्ये बांधायचं नसतं. विशिष्ट जातीमध्ये संत बांधायचे नाही. आता नागेबाबांची जात कोणची असं जर कोणी नालायक विचारत असेल तर त्याला एक उत्तर द्या माझ्यातर्फे. आनंद त्यांची जात आहे आणि उत्सव त्यांचं गोत्र आहे. कारण ही माणसं आनंद देण्यासाठी पृथ्वीवर अवतरली, उत्सव करण्यासाठी अवतरली, ती कोणाच्या जातीमध्ये अडकण्यासाठी नाहीत अवतरली. आणि अजून एक सांगू का, आमची माती, आमची माती, आमची माणसं, आमच्याच माणसाने केलेली आमची माती. विठाला सगळे मोठे राहणार. सर्वे ते सुखी संतु, सर्वे संतु निरामया भद्राणी पश्चिमती. किती सुंदर आहे. सगळं विश्व सुखी झालं पाहिजे. आता नाही पुढे अजून आहे. एक एक गोष्टीचा विस्तार करू. शांत आहे. गुरु मोठा का शिष्य मोठा? गुरु मोठा. वा, गुरु मोठा आहे का शिष्य मोठा आहे? गुरु मोठा. दान मोठं आहे का दानी मोठं आहे? विचार करून उत्तर द्या. मी पुन्हा काही बोलले पुन्हा काय घेतो लोकांना. दान मोठं का दानी मोठा? दान देणारा. दान देणारा मोठा. दान देणारा मोठा. बरं, समजा तुम्ही नागेबाबाच्या परिवाराला एक पंगत, पंगत मोठी का तुम्ही मोठे? पंगत नाही मोठी. मोठे कोण? तुम्ही. बरं, आता अजून एक प्रकार सांग. कर्णानं कुंडल दिली भगवंताला, कर्ण मोठा का कुंडल मोठी? कर्ण मोठा. म्हणजे कोण मोठा आहे? दानी मोठा. बरोबर आहे. तुकाराम महाराजांनी तो ओपन चॅलेंज केलं. देवची बरे, देवची बरे, आणि तुका म्हणे खरे तुम्ही. देव निस्ता बरा आहे आणि तुम्ही खरे. बरं चांगलं का खरं चांगलं? चला पटपट. बरं चांगलं का खरं चांगलं? भाऊ तू सांग. बरं चांगलं का खरं चांगलं? बरं चांगलं. बरं मला सांगा, बरं जर चांगलं असेल तर तुम्ही काय म्हणता? बरं चांगलं का खरं? खरं चांगलं. मग खरे तुम्ही, तुम्ही चांगले का देव चांगला? एकतर महाराज चुकले असतील, नाही तर आपल्याला अक्कल नसेल, काहीतरी असेल. खरे तुम्ही म्हणताना ऐका, लक्ष द्या. पती तर मी जर नसलो तर पावर असणाऱ्याला किंमत, अंधारच नसला तर उजेडाला किंमत. बरं, उजेड आहे आणि अंधार आहे का अंधार नाही? आता जेवायला म्हणलं तर ढिलं पडायचं. अंधार आहे का अंधार नाही? अंधार आहे. अंधार आहे असं जर तुमचं मत आहे तर कुठे अंधार? एकदा तुम्हाला माझ्या सांगतो. अंधाराचं प्रकाशाचं भांडण झालं. अंधार भगवंताकडे गेला आणि मला सूर्याने इतका ताप दिलाय, रात्रभर कसं तरी लपवतो मी, सकाळी ते आलं की मागं लागलं. कोण? सूर्य. देवाने म्हणला थांब 2 मिनिट, त्याला सूर्याला बोलले. ते म्हणला मग माझ्यासमोर हा त्याला पुन्हा बोलावं. ते म्हणला लगेच सोक्ष मोक्ष करून थांब ना, हा आपल्या समोर. ती गेलं सूर्य आला. सूर्याला विचारलं पाऊस सातवायला काय अंधार आलो?
सूर्य काय म्हणलं माहिती आहे का, मी अंधार बघितलाच नाही. माझं जर चुकलं असेल तर मी त्याच्या पाया पडून माफी मागतो, पण मी अंधार बघितला नाही, अंधार बघितला नाही. तर देव काय म्हणले, तू त्याला माफी मागशील का? तो मला कधी नाही, तुम्ही अंधाराला आणा, मी माफी माग. अजून प्रश्न सुटला नाही. देव असा मोठीत अंधार घेऊन येतोय आणि त्याच्या समोर असं केलं, उजाड. अंधाराचा उजेड होत असतो का अंधारच उजेड होत असतो? थोडं चांगलं ऐका, थोडं चांगलं ऐका. काय होतं माहिती का, तुम्हाला तेच त्या गोष्टी ऐकायच्या, कथा माझ्या सासूने केलं, फलाना कुठं, ते ऐकण्यात तुम्हाला लेवल रस येत होता असं उठून. मला सांगा, अंधार प्रकाश होतो का अंधाराचाच प्रकाश होतो? अंधाराचाच प्रकाश होतो. म्हणजे अंधाराचं अस्तित्व, अंधाराचं अस्तित्व नाही, दुःखाचं अस्तित्व. एक वाक्य चांगलं लक्षात ठेवा मराठी. अंधार म्हणजे प्रकाशाची अनुपस्थिती. अंधार म्हणजे प्रकाशाची अनुपस्थिती आणि सुख म्हणजे दुःखाची अनुपस्थिती. पण अंधार जर प्रकाशाची अनुपस्थिती असेल तर दुःख म्हणजे सुखाची अनुपस्थिती. बरोबर आहे? मग सुखाला अस्तित्व आहे, दुःख कुठपर्यंत आहे? दुःख कुठपर्यंत आहे? सुख येईपर्यंत. बरं, सुख आल्यावर काय होत आहे? दुःख पळून जात आहे का सुख होत आहे? जातील थांबू नका, नाही म्हणा. भोग सरल सुख येईल. तुम्हाला एक मजा सांगू का, सुख आलं, आता दुःख पळून गेलं का दुःखाचं सुख झालं? नाही जमायला लागलं, जरा डोक्यावर चालले. अजून सोपं करू त्याच्यापेक्षा, तुम्हाला कळायचं. बरं, आता तुम्हाला दुःख आहे का सुख आहे बसलेलं इथं? तुमच्या पायात इथं दुःख आहे का सुख आहे? सुख आहे. इथं काय आहे? सुख आहे. बरं, अजून एक चांगलं प्रकरण आहे. अजून आता घरी गेल्याच्या नंतर बेजारी कोणाकोणाची चालली तेवढे हात वर करा. ऐका, तुम्हाला बेजारी म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? ज्याला दुःख आहे ना त्याला विचारा कशाचं दुःख आहे, ते काय म्हणतो माहितीये का? आमच्या पोराने वाटोळं केलं, आमच्या पोराने वाटोळं केलं. आता दुःख कशाचं आहे? ह्याला तुमच्या पाया पडतो आई, दादा पाया पडतो. फक्त समजून घ्या, कीर्तन समजून घ्या. 3 काळ आहेत. कोणचे कोणचे? एक भूतकाळ, एक भविष्यकाळ आणि एक वर्तमान काळ. बरं, आता मला सांगा, सोपं सोपं लक्ष देऊन सांगा, पटपट उत्तर द्यायचे. त्यांच्या पोराने त्यांचं वाटोळं केलं, ह्यांचं त्याला दुःख आहे. कुणाला? त्या माणसाला. पोरानं वाटोळं कधी केलंय? म्हणजे होऊन गेलं, ते वाटोळं होऊन गेलं. आता दुःख कशाचं आहे? दुःख कशाचं आहे? 6 महिन्यापूर्वी माझ्या घरी डाका पडला होता, तेव्हापासून मला सुखच नाही. डाका कधी पडला होता? आणि आता दुःख कधी आहे? आता. कशाचं दुःख आहे? 6 महिन्या आधीचं. म्हणजे दुःख कशाचं आहे? भूतकाळाचं. आणि सुख कशाचं आहे? येते ना आमचे चांगले दिवस. सुख कशाचं आहे? भविष्य काळाचं. मग वर्तमान काळात काय? वर्तमान काळात सुख बी नाही आणि वर्तमान काळात दुःख बी नाही. वर्तमान काळात फक्त मजा करायची. लाईव्ह डेंजरसली. वर्तमान काळात सुख दुःख नाही. तुमच्या लक्षात घ्या. आता काय व्हायलंय? वाक्य नीट ऐका. आता एक गोष्ट व्हायली, भविष्य काळ भूतकाळात चाललाय. विठाला पण असं अवघड सांगितलं की तुमचे डोके असे गंजल्यासारखे. आता सोपं करून सांग. आपल्याला सुखाची उपलब्धी पाहिजे असेल, चला सोपं आलं तुमच्या मनासारखा. संसारात सुख आहे का दुःख आहे?
माणसाची म्हणजे काय काय जण असतात सगळ्या बायकां सगळे माणसं बोलत आहेत पण असं कीर्तनात नाही बाहेर चार 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 चार. संसारात काय दुःख आहे ना मग आजपासून कोणी घरी जायचं नाही अजून एक गोष्टी घर बांधू इथं. संसारात दुःख आहे ना मग तरी तेच कसं काय करावं वाटतं बरं मला सांगा. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी कोठे. याचा अर्थ असा होतो विषयाचं सेवन करून कोण तृप्त झालाय. जाळामध्ये लाकडं टाकल्यावर विजन का पेटन पेट. पण आता मला उत्तर द्या सगळे बसले ज्यांचं लग्न झालंय त्यांच्याकडे बघायला फक्त मला उत्तर द्या. लग्न झालं आता तुम्ही महिलांकडे प्रश्न विचारले माणसं असतो मला वाटतं सुटलो बरं लग्न कसं सेट केलं सुखासाठी मिळालं. तुम्ही बघा ना महिला मंडळीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर लक्षात येतं टिकली गेली कुंकू आलं टिकली गेली कुंकू आलं गळ्यात पवित्र मंगळसूत्र आलं ड्रेस गेला साडी आली तर समजून घ्यायचं त्या पोरीचं लग्न झालं. मुलीकडे ह्या तीन वस्तू आल्या टिकलीच्या जागी कुंकू गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि ड्रेस जाऊन साडी या तीन गोष्टी आल्या की तुमचं लग्न झालं. तुमचं कसं ओळखायचं समजून घ्यायचं ज्याचं थोबाड पडलेलं आहे त्याचं उरकलं. असलं ऐकायला म्हणजे तुला संसार ऐकावं वाटतो दादा वाक्य नीट ऐका. बस इकडे लक्ष द्या बस. अजून मी काय महानुभाव असे आहेत तिथं ज्यांना बोललेला विनोद कळाला नाही ते तरी काय असं झालं. आता ते कधी हसत येत माहिती का परवा दिवशी आणि फोन करून सांगत परवा लय माझ्या ही भूमिका बरं. तुमचं लग्न झालंय तुम्हाला कळालंय ना संसारात सुख नाही कळालंय ना तरी पोरांचं का करावं वाटतं. काही काही माणसं तर काय म्हणतात माहिती का लय भाजनाला चाललाय उरखायचं. तुम्हाला एक मजा सांगतो संसार कधीच सुख देत नाही आणि परमार्थात कधीच दुःख होत नाही. वाक्य नीट ऐका. ज्याची सुरुवात वाईट आहे आणि शेवट वाईट आहे तो संसार बी नाही आणि तो परमार्थ बी नाही. ज्याची सुरुवात चांगली आहे आणि शेवट वाईट आहे त्याचं नाव संसार आहे आणि ज्याच्यात प्रारंभ वाईट आहे आणि शेवट चांगला आहे त्याचं नाव परमार्थ आहे. सुरुवात वाईट आहे सुरुवात वाईट आहे. देवाची देखून आला ज्याच्या घरात त्याचे पडे चिरा संसाराशी. देव आल्याचं लक्षण आहे वाटलं होतं. तुम बिन मोरी कौन खबरी गोवर्धन गिरिधारी रे. लक्षात येतं. टाळकरी मंडळीला विनंती अशी मोकळी यायला असं टेन्शन घेऊन फ्रेश. आता काय काय वेळेला काय होतं माझी तब्येत जरा अशी आहे उगच मोकळं झालं हे का कुणाला दसकायचं नाही कधीच दसकायचं नाही. आपण जीवन जगतोय ना पाप नाही केलं की तुमचा बाप कुणीच नाही आणि ज्यांना पाप केलाय त्याला कुणी बी बाप आहे. तुमच्या लक्षात वाकून कोण चालतो ज्यानं पाप केलं. तुम्ही बघा पाप केलेला माणूस वरी थोपाड करून बोलत नाही. त्याला म्हणलं जेवढा आता जेवढं वरी बरं ऐकलं आमचं बघता येत नाही हिंमत होत सांगतो. क्रिया पापाची पाहिजे का त्याच्या मागायची वृत्ती पापाची पाहिजे. सर क्रियेला भगवंताकडे मूल्य नाही. तुम्ही काय करता हे देव बघत नाही तुम्ही कसं करता हे देव बघतो. आता तुम्ही कीर्तनाला बसलाय का नाही म्हणजे तुम्ही कीर्तनाला बसलाय तुम्ही चांगलेच आहेत असं मला म्हणायचे का नाही. पण डोक्यात काय काय चाललंय गुप्तीत लपलंय
भगवंताने सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आणि ते आतलं बघत, तुमच्या बाहेरचं नाही, ते तुमच्या आतलं बघतं दादा. म्हणून तुमच्या वृत्तीला दोष आहे. चला पुढे. मला ती कथा खूप आवडीनं सांगावी वाटते, तेवढी लक्ष देऊन. कान्होपात्रा नाव आहे त्या मुलीचं, माझ्या आवडीचा विषय. एक दादा आता मला भेटले, मी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे बघितलं, माझ्या लक्षात आलं. ते म्हणले, महाराज 48 वर्षात मी दुसऱ्यांदाच फक्त पुण्यतिथीच्या सप्त्याला आलो आणि कळकळीनं मला जवळ बसून त्यांनी सांगितलं की मी सगळे व्यसन करीत होतो, पण तुमची कथा झाली त्यावेळेसपासून सगळेचे सगळे एकदम सोडून दिले, एकदम व्यसन सोडून दिले. मी व्यासपीठावर बोलतोय, त्या माणसाचं मी आयुष्यभर ऋणी राहील, आयुष्यभर कर्जदार राहील. का? एक प्रपंच जर मला सुधारवता आला तर माझे गुरुजी नेहमी सांगतात, 1000 कीर्तन एकीकडं आणि एक जणाचं कुटुंब सुधारणं एकीकडे. सुख मिळालं पाहिजे जगाला. कान्होपात्रा. सकाळची वेळ आहे. जी माणसं नाटकं करायची, मंगळवेढे नावाचं का, मंगळवेढे भूमी संताची. कोण होते तिथं संत? खळखळा बोतिल्या मोहरा, काय देवाची नकडे मात, झाला महार पंढरीनाथ. देव कान्होपात्रा. तुम्ही बघा, आमचे तुकडोजी महाराज ह्याच्यापेक्षा मोठे. किती सोपा अभ्यास. लाकडाचा देव त्याला आगीच भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, देव शान पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला देवा शान पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला. मंगळवेढा नावाचं गाव आहे, तुमच्या पायाकडे पाहिजे सगळ्यांच्या लक्षात. आणि मी आता बघितलंय, इथं बघितलंय, महिलांची संख्या इतकी जोरात असते, इतकी जोरात. एक वाक्य थोडं कळकळीचं बोलू, माझ्या जागेवर करा. बरोबर. तुम्हाला एक म्हणजे अजून एक मला आता जी कळाली ती सांग. माणसं किती बी बदलू द्या, स्वर हे जीवनातलं सूत्र आहे. आपल्या जीवनात माणसं किती बी उद्या चढ उतारू द्या, पण आपला स्वर आपला रस्ता चुकला नाही पाहिजे. मार्गी बहुत मार्गी बहुत, याची गेले साधू संत नका जाऊ. संध्याकाळच्या वेळेला त्या गावामध्ये सकाळी काही मंडळी काय करायची, असं बोलायची, उच्छाद मांडलाय नालायकांनी. आणि जे नावं ठेवत होते ना, तेच रात्री वाजलं. त्याच वाजलं, असं वाजल्यावरच येतात माणसं. असं आमदार साहेबांनी मला आमदार आणि खासदाराच्या दोन व्याख्या फार छान सापडलेल्या आहेत. आमदार म्हणजे तो जो आम दरवाजावर जातो, आणि खासदार म्हणजे तो जो खास दरवाजावर जातो. बस चला इकडे लक्ष द्या. काय सांगा तुम्ही? वा बसा. वारे वा. सगळी साहेब मंडळी आली. तुम्ही म्हणताल मी घड्याळीकडे का बघितलं. काही मोठी माणसं जजमेंट घेऊन येतात, कधी संपणार आहे. पण तसं नाही, कारण ही मंडळी 7 दिवस माझ्या कथेला, मी कथेला व्यासपीठावर जायच्या अगोदर येऊन बसायची. यांनी माझ्यावर प्रेम केलंय.
कधी कधी काय होतं माहिती, माझी भी खूप इच्छा असते फलान ठिकाणी जायची, पण वेळ मिळत नाही, गडबड होते. पण जर आले, देर आले लेकिन दुरुस्त आहे, आणि जे लेट आले ते थेट आले, काय जाते हंगाला थोडा पुढे काय होता. कानोपात्र, रात्री कानोपात्र शब्दाचा अर्थ कळतो ना. कानोबाने जिला पात्र समजलं तिला कानोपात्र म्हणतात. ऐका ना, तेवढीच पोरगी आहे 5 वर्षाची, पण रात्री तिची आई नाचकाम करायची. नाचकाम, त्या बाईचं नाव होतं शांता नायकीन. नायकीन म्हणजे हलकी स्त्री. तिचं कर्म ते होतं की आलेल्या माणसांना नाचायचं, त्यांना बोलवायचं आणि स्वतःचं आयुष्य जगायचं. पण अडचण अशी झाली झाला, ती रात्रभर तो नृत्याचा कार्यक्रम चालायचा आणि पहाटच्या वेळेला ती खाली यायची आणि खाली आल्याच्या नंतर लेकराच्या शेजारी झोपायची. लक्ष देऊन ऐकायला, लेकराच्या शेजारी ती झोपली, आई शेजारी झोपली नव्हती म्हणून ती पोरगी आईच्या शेजारी सरकायची आणि तिच्या आईनं झोप येते म्हणून तिला पलीकडे ढकलून द्यायचं. ती छोटी कानोपात्रा काय म्हणायची, आई तुला नाही दुसऱ्या आईसारखं मला जवळ करावं वाटत, मला नाही का छोटेपण आई, मला नाही का आईच्या जवळ जावं वाटत. वा, मला नाही का आईच्या जवळ जावं वाटत. तर त्याची आई काय म्हणायची माहिती आहे का, झोप येते रे बाळा, तुला सकाळी बोललं तर चालेल, गरिबांच्या लेकरांना जास्त समजून सांगावं लागत नाही का. ती म्हणायची ठीक आहे. सकाळी तीच पोरगी उठायची, 6 वर्षाची. कृपया लक्ष घाल कुठे साहेब, 6 वर्षाची ती लेक उठायची, अंगण झाडून घ्यायची, एवढीशी पोरगी, आणि झाडून झाल्याच्या नंतर तुम्ही भेंड्या फॅक्टरीत राहता माणस, बरोबर, ऊसतोड कामगाराचे लेकरं बघितले असतील, कुठेतरी पडतात, काहीतरी खातात. ती कानोपात्रा झाडते आणि बाहेर जाऊन तांदूळ घेऊन येते किराणा दुकानातून, शिजायला तांदूळ टाकते, शिजायला तांदूळ टाकते आणि तांदूळ शिजायला टाकल्याच्या नंतर आईला हलवून उठवते, आई तुझ्यासाठी खिचडी केली आहे, खायची. त्या पोरीला कडकडून मिठी मारते माय आणि म्हणते, राजा तू केला स्वयंपाक. तर ती पोरगी म्हणायची, आई तू थकून गेलीस ना रात्री म्हणून मी उठली. असा ती रक्कम चालला होता. मुलगी मोठी झाली आणि मोठ्या झालेल्या मुलीला एके दिवशी किराणा दुकानदारानं असं एकटक बघितलं. एकटक बघितल्याच्या नंतर ती पोरगी घरी आली आणि आईच्या जवळ बसून काय म्हणले माहिती आहे, आई दुकानदार काका माझ्याकडं लय वेळ बघत होते. तेवढं म्हणल्याबरोबर माईच्या पोटात असं सर्व फाटलं आणि आई काय म्हणते तिला, कानो एकटी दुकानावर जातो बाबा. आई विठाला आणि एक क्षण असा आला, ती मुलगी मोठी झाली. लक्ष द्या, तुमच्या पाया पडतं. आणि ज्याच्या घरात मुलगी मोठी होते ना, त्या मायबापाला रात्रभर झोप येत नाही का, कधी हिचं कल्याण होईल, कधी हिला चांगल्या घरी देऊ. आता ऐका, कानोपात्रा रडते. आणि एके दिवशी काय झालं, ती थोडी अजून तरुण झाली. गावातल्या एका मोठ्या मालकानं काय सांगितलं की, शांताबाई तुम्ही
आमच्या वरातीला नाचायला नका येऊ, तुमची मुलगी तरुण झाली आहे, तिला पाठवा. शांता नाईकी म्हणते ती नाही यायची. गावात राहायचंय का नाही? डबडबलेल्या डोळ्यानं शांता नाईकीने कानोपात्रीच्या डोक्यावर हात फिरवला. कानो विठाला. कानो असं वेड्यासारखं नाही करायचं बाळा, तुला जावं लागेल. आई मला नाही आवडत ते. आई आपण हे गाव सोडून जाऊ ग, पण मला नाही ते करायचं. मला तसं नाही करायचं वेड्यासारखं. आणि दुसऱ्या दिवशी ती पोरगी निघाली. तिच्या पाठीवर हात ठेवून तिची आई काय म्हणते? तिची आई म्हणते कान्हो डोक्यावरचा पदर पडू नाही द्यायचा बाळा. कोण शिकवतंय? आई. हलकी शांता नाईकी शिकवते डोक्यावरचा पदर खाली नाही पडला पाहिजे. हे शिकवायची वारी आली ना विठाला. पदर खाली नाही पडला. ती गेली नाचायला आणि वापस जेव्हा आली ना, वापस नकाचे वरखाडे असे हातावर होते. पळत घरात आली आणि आईच्या कमरेला मिठी मारून मोठ्या हांबरला फोडला. आई ही माणसं नाही कर. कानोपात्रेच्या हातावरची नखं वरबाडलेली बघितली बाबा, आणि कानोपात्रेच्या आईनं शांता नाईकीने मिठी मारली. बाबा माझं चुकलं, माफ कर. आणि रात्रीची वेळ. तुम्हाला एक वाक्य लक्षात घ्या, सगळं मूळ सूत्र लक्षात घ्या. ज्या दिवशी विश्वातला सगळ्यात मोठा त्रास तुम्हाला होतो ना, त्याच्यात दुसऱ्या दिवशी देव तुमच्यासाठी उभा असतो. त्रासाला नका घाबरू नये. जीवनामध्ये त्रास आणि रास होत राहतील, पण आपली आनंद घेण्याची भूमिका सोडू नका सोडू. रात्रीची वेळ झाली, झोपली किरण अंधार आणि ती झोपली शांता नाईकी. आणि हिला आवाज आला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी, अवघा रंग एक झाला. हे भजन ऐकलं तुम्ही बघा, भजनात तान असते, भजनात ताकद असते. रागी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिल्या, अवघा रंग एक झाला. ऐकलं तिनं. आता तुम्हाला कोणी सांगितलंय? खूप दिवसापूर्वी सांगितलं असेल ना, आज बाबांची पुण्यतिथी, बरोबर आहे. पण 7 वाजले की घरातले काम सोडून इकडल्या दिशेने निघाला. का? याची आवड आहे म्हणून. याची आवड आहे म्हणून. आता तुम्ही जसं आलात ना, तशी ती रात्री एकटीच निघाली. अवघा रंग एक झाला. आवाजाच्या दिशेनं पोहोचली. मला इतकी काय मंडळी काय म्हणली, महाराज आता आपल्या गावाने भाऊ आमचा अवधू, ही सगळी मंडळी जी शहर वगैरे भेटायला, महाराज एकदा ते होऊन जाऊ द्या. नागे बाबा, 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 नागे बाबा. ऐका आता टाळी नाही वाजवायची, फक्त म्हणू लागायचं एका ताला. नागे बाबा, नागे बाबा, नागे बाबा, हो नागे बाबा.
भेटाग्रामाच्या नागे बाबा नागे बाबा नागे बाबा नागे बाबा ओ नागे बाबा किती गोड माणसं केलं वा तुम्ही एवढा जर जीव लावला ना मला नाही वाटत त्याला समाधीत खाली बसा वाटत मी थट्टा नाही सांगले मिश्रा नाही वजीफा है मेरा खुदा ही मोहब्बत है और मोहब्बत ही खुदा है भगवंत फक्त प्रेमाने मिळतो त्याला फक्त प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान सुख देई प्रेम सुख प्रेम सुख दे प्रेम सुख दे मॉनिटर दे प्रेमे विन नाही समाधान वायुनंदनची सिस्टीम ऑपरेटर मला दादा जोड आहे जाताना त्याची पप्पी घेऊन जाऊ चलता चलता 1-2 मिनिट माझ्यासोबत चला कुठवर आलो मी कानोपात्रावर निघाली आणि तिथं अवघा जायचं बाबा अहो बाहेर जायचं इकडून या आराम आहे ना 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 ए ना ना उठ ना घेऊन जाय ना घेऊन जाय उठ काय सांगत होतो कानोपात्रा गेली एक विशिष्ट भूमिका असते लक्षात घ्या देव ह्या संकेतात्मक गोष्टी करतो ज्यावेळेला निघाली ना कानोपात्रा त्या घराच्या समोर गेली बघितलं एक वाक्य पुन्हा काळजात करून ठेवा ज्याला बघितल्याच्या नंतर चित्तातल्या सगळ्या धावी बंद होतात चित्तातल्या सगळ्या उर्मी बंद होतात चित्त शांत होतं मन बुद्धी चित्त अहंकार सगळ्याचं विसर्जन होतं समजून घ्यायचं हेच आपला गुरु आहे बाकी त्याच्या नादी लागत नाही भाऊ एखाद्याचा ड्रेस चांगला असेल एखाद्यानं मोठी गाडी आणली असेल एखाद्यानं अंगठ्या घातल्या असतील एखाद्यानं लाकेट घातल्या असतील भांगत्याच्या नादी ज्याच्या अंगात अंगठ्या त्या भांगत्याच्या नादी अंगठी नाही लागत तुळशी माळ गळा समजून घ्या आता पुढे चला आणि तिनं ते ऐकलं आणि बघितलं आता सहज गेली सहज तुम्हाला एक मजा सांगतो मनातून पाया पडणं वेगळं आणि पाया पडणं वेगळं आणि पायावर पडणं वेगळं पायावर पडणं फार जोरदार असतं पायावर पडणं म्हणजे बस देहभान हरपला तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शना मागुती रूपी जडली रे लोचन किती पायी स्थिरावले मन देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला त्याला बघितलं आणि दंडवत केला आणि गुरुजींच्या पायावर सद्गुरु कृपा झाली ज्ञान प्राप्तीला गुरु महिमा काय वानू कंठ दाटला तुमचीच कथा आहे तुमच्या गावातली शेळीनं खाल्लं होतं जेव्हा आंब्याच्या पाल्याला असंच ना परत आंब्याचा रस खायला मिळाला तुम्हाला पण आंब्याचं झाड पाहायला सुद्धा मिळालं नाही पण मला एक सांगा आंब्यामध्ये कोय आहे रस आहे आणि साल आहे त्या तिन्ही मधलं बगर कामाचं काय आहे साल बगर कामाचं काय साल जर साल नसली असती तर रस मिळाला असता मग कसं म्हणजे बगर कामाची साल साल बगर कामाची नाही का रक्षण आहे ते कवच आहे बरं कोय पुनरुत्पादनाची साधन आहे आणि रस कामाला आवडत होतो आंबा खायला मिळाला पण पाहायला मिळाला नाही वाक्य नीट आहे का मी पुन्हा का सांगतो साधू तुमच्यासाठी जी सोय
करतो ना ती इतकी अफाट असते. झाडं लावा रे, पुन्हा आंबे काढा रे, पुन्हा खा रे, एवढा कुटाला भेंड्यावाल्याला करायची गरज नाही. डायरेक्ट आंबे खा, झाडं नाही, फेडं नाही, कोच नाही. आणि याला म्हणायचं नागेबाबांचा आशीर्वाद. कारण की झाडं का नाही लावायची? त्या शेळीला मारलंय एका माणसानं, ज्यानं झाडं खात, गाईला. त्या गाईला ज्या वेळेला मारलंय, वाक्य लक्ष द्या, वाक्य लक्ष द्या, गाईला मारल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की बस मुक्या जर मारला, आपण बी मारतो लोक काय 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 तुझे नमुने बैलगाडीवर बसले, नका मारू, जनावराला नका. एक वाक्य बोलू का तर? एक वाक्य बोलतो. मोबाईल तुमचे बंद करा प्लीज. 5-10 मिनिट झालं माझं, मी 8:15 बंद करतो तुमची इच्छा असली. आता माझ्याकडे बघा, काय विषय चाललाय आपला? विषय हा चाललाय की कीर्तन चाललं, संतांच्या सानिध्यात गेली, दंडवत केला. आपला विषय चाललाय मुक्या जनावराला मारायचा. तुम्ही लक्ष द्या, बैल आहे ना, बैल खूप दिवसानं जर त्याला मालक दिसला तर दावं तोडायचं बाकी राहतं. का? त्याला कळतं माझा मालक आलाय, बरोबर आहे, त्याला कळतं. कुत्रा असं उड्या हाणीत साखळी तुटुसत का? त्याला कळतं माझा मालक आलाय. आणि बाप घरात आल्यावर पोट दुसऱ्या खोलीत जात. पोरग चांगलं का जनावर चांगली? गावामध्ये भेंडा. बरं मला सांगा, तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरात नाग चावून किती माणसं मेली? नाही. आणि तुम्हा लोकांनी नाग किती हाणली? माणसं चांगली नाहीत दादा, माणसंच वाईट आहे, माणसंच वाईट आहेत. म्हणून देवाने माणूस जवळ येऊ दिला नाही. बघा तुम्ही, गणपतीचं वाहन काय? उंदीर. महादेवाचं काय? नंदी. पार्वतीचं काय? कार्तिकेयाचं काय? बघा तू, मोर. ही सगळी जनावरं जमा केली. माणसं, देवाचा माणसावर विश्वास नाही, पोलिसाचा सुद्धा माणसावर, कुत्र्यावर जास्त. पोलिसाचा विश्वास. श्वान कसा लागला? श्वान. कुत्र जोरदारात असतो. तुम्ही बघा, लोक म्हणतात कुत्र्याला कळत नाही. त्याला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही. पण ते गावरान पाहिजे. कुत्र कसलं पाहिजे? ते इंग्लिश कुत्र नाही, ते पांढरे असतात ना, की असं वाटतं. त्याच्यासोबत मालकाला जावं लागते. कुत्र आलं भूक म्हणायला, शोध शोध, आम्ही शोध शोध, तवा ती भूक. आमचं गावरान असल्यावर थोडं सोपं. तुम्ही एक जणाच्या घरी जा, गावरान कुत्रा असावा, साहेब ते मध्ये गेलं ना, ते भुकतं सुद्धा आणि शिट्टी सुद्धा हल्ली. कशामुळे? तुम्ही अभ्यास करणार का? नुसतं हाताचा तोड घेऊन. कशामुळे? हे कशामुळे? त्या कुत्र्याला अजून कळालं नाही हे मालकाच्या ओळखीचं आहे का नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता त्याच्या पुढे नेतो, त्याच्या पुढे नेतो. थोड्या वेळानं मालक बाहेर आला आणि तुम्हाला म्हणला जय हरी जय हरी. आता जय हरी म्हणलं ना तर ते कुत्र भुकायचं बंद करतं. होतंय का नाही? आणि समजा तुम्हाला जय हरी नाही केला त्या मालकानं, आणि मालकानं म्हणला ना काय पाहिजे तुला, म्हणजे कुत्र्याला जास्त कळतं. बरोबर आहे. आणि कुत्र्यालाच जास्त कळतं हे जर खरं असेल तर भगवान दत्तात्रयाच्या समोर उभा राहायला सुद्धा कुत्रच व्हावं लागतं. विठाला घरी आली कानापासा, पाया पडली त्यांच्या आणि घरी आली. आशीर्वाद मिळाला. घरी आली रात्रीच्या वेळेला. महाराज ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. तुमची स्नेहाची वाघेश्वरी, जे मुकया ते अंगीकारी, अन तो वाचस्पती सेन करी प्रबंधू हो. मग तिचा संध्याकाळी आपण माझ्या तोंड सुरू झालं. तोंड सुरू व्हायला पाहिजे.
देवानं बोलायला लावायला पाहिजे. आपण देवानं बोललं नाही बोलायला लावलं तरी बोललो होतो. काही काही जण आपण मी म्हणतात ना गोड म्हणलं पाहिजे. आपण कसं म्हणलं पाहिजे? अवघेची गोड म्हणताना गोड म्हणलं पाहिजे. नाही तर काय काय ठिकाणी आबा कोंडू कोंडू धरीन जीवय मरण ना ती. आपण कसा नाही झाला, आपण कसा झाला पाहिजे सुरू नका तो ऐका ना. रात्रीची वेळ बसलेली कानोबात आमच्या भीमसेन दादाने गायले तिची रचना आहे. वैकुंठी वचन गोड है आँख को जो शाम का दर्शन किया करे. गोड जायला पाहिजे. ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा अनाथांच्या गायन गोड झालं. ती गाय लागली ना तिची आई आली परत आणि आई म्हणली कानो आता काय म्हणली मग आगा वैकुंठीच्या गाया. अरे तिला तुला कोणी शिकले नाही. आपल्याकडे ते ना आपल्याकडे वेगळं महाराज दिले आपल्याकडे वेगळा बाळा तुला हे कोणी शिकवलं आई तिकडे गेलं. गुरु कृपा नाही पडली सडक कुणाला बी नाही मिळत आला ते. गुरुच्या प्रसादानं बोलणारी वेगळी आणि प्रसादानं बोलणारी वेगळी. विठाला तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादाला साधू संतांनी देवाला महाराज देश दिलो पण सतीला सुद्धा प्रेमाचं. तुम्ही बघा आता किती बायकोनं सतीला आपण सतीला म्हणतात का. मी एक वाक्य चांगलं बोलतोय सध्या मला आवडले. कुणा नाही बायको बसून वेगळं होता येत नाही ती वेगळं करती. विठाला वेगळं करतीचा अर्थ चुकीचा नका काढू. सांगते तुम्हाला वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. बुद्धी नेहमीच काय सांगते बाजूला सारखा आणि साक्षी रूपाने संसाराला बघा. सुख दुःख नाहीतच संसार. आणि मग सकाळची वेळ झाली. दोघं जण उठले आणि गुरुजींकडे गेले. पायावर डोकं ठेवलं. गुरुजी मला वारीला न्या. वारीला न्या नाही वारीला न्या. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव
तुम्ही मजा बघा बघा, या ताकद किती आहे बघा ना. आणि तुम्ही लगेच टाळ्या वाजवायच्या. किती आनंद आहे ना. आणि अशीच दिंडी चालली. एके दिवशी कानोपात्रेला कोणीतरी सांगितलं, कानो अगं पंढरपूरचा देव इतका कवळा आहे. ती म्हणली माझ्यापेक्षा सुंदर दिसते तो. ती वारकरी काय म्हणणार, ती कशाची सुंदर आहे. अरे ती कोण आहे ती. अबडे निरंतर याची ध्यान सुंदर ध्यान उभा तो सुंदर आहे ते द्या राजाच कुमार बघा किती सुंदर आहे तो. आणि इतका सुंदर तो इतका सुंदर तो इतका सुंदर. कानोपात्रा म्हणली सुंदर आहे पण कवळा कस काय म्हणली. ती म्हणली तू येऊन बघ. आली. आई कधी पंढरपूरला गेलात ना तुम्ही कधी देवाकडे बघायचं नाही. काय 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 आपण म्हण पाया पडून बाहेर आले की आपण म्हणलं कस का हार इतके हार होते इट्टलाला. तुम्ही काय बघायला गेलता पाय. आणि काय काय बाहेर आलं काय म्हणते माहिती का पुजारीलाच पैसे मागत होता. देव वगैरे हे बाती कशाला गेला ते पुजारी पैसे मागत होता. ही बघायला गेली तुम्ही. त्याच्या कर्माचे भोग ती भोग ते तुम्ही कशामुळे तुम्ही कशाला गेला बघा ना त्याला. डोळे भरत होता. काही जण डोळे भरवून बघतात आणि काही जण भरलेले डोळ्याने बघतात. आणि सुंदर बघितलं ते. आणि त्या कानोपात्रेनं काय केलं हळूच कुणाला न सांगता ती कोवळा आहे का बघायचं होतं ते. म्हणजे असं नाजूक आहे का तिचे दगड नाजूक असतो का. तुम्ही कधी देवाला तपासलंच नाही म्हणून तुम्हाला ते भेटलं. आपल्याला वाटलं त्याला तपासायचंच नसतं लांबूनच आपण. काही काही जण तो नागी बाबाचा जे जे काय करताना सुद्धा नागी बाबा चार चार चपात्या खाताना आता मुरुस्त कोंडली श्री संत नागबाबा महाराज की जय. संत नागबाबा महाराज की जय. आता चांगलं जेवा मस्त दहाच्या पुढे. आपला विषय काय चालला ती तिथे गेली आणि तिला उजव्या पायाला असं पोटानं दाबलं. बोटानं दाबलं पायालाच खड्डा पाडला. पायाला खड्डा पाडणं तिला सुधरच नाही. सुधर ना. वारीला आईला नेलं होतं. आई थकली रस्त्यातच तिचा जीव जाईल अशी अवस्था झाली. आणि मग कानोपात्रा भगवंताला म्हणायची तुका म्हणे पडिलो पाया तुका म्हणे पडिलो पाया तुका म्हणे पडिलो पाया तुका म्हणे पडिलो अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे पडिलो पाया
करा छाया कृपेशी. ऐका ना, देवाच्या पायात पडलं की मागणी एवढीच असावी, कृपा करी पंढरीनाथ. दीनानाथा तू समर्थ आहेस म्हणून तर तुझ्याकडे आलो. कृपा करी पंढरीनाथा. आता मर्म ऐका, त्याच्या पुढचं मर्म ऐका. तुका म्हणे पडलो पाया, करा छाया कृपेशी आता. कृपेची छाया करा, पांडुरंगालाच का म्हणले? पैशी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून. कृपा करणारा दुसरा देवच नाही झाला. काय कृपा करतो, काय कृपा. तुकोबराय तर काय झालं माहिती आहे? एकदा एक भावभूमिका सांगतो आहे. ते अभंग ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला का विशिष्ट अवस्थेतून येतात. मी काल परवा कुठेतरी एक घटना सांगितली कुर्मदासाची. कुर्मदास लवळचे, ते लवळच्या कुर्मदासांना, म्हणजे इकडले ते आमच्या परिसरातले, पण लवळला त्यांचा शेवट झाला. आई त्याला हात पाय नव्हते, इथून हात नाही इथून पाय नव्हते, आणि ते पोटावर घसरत जायचं दिंडीला. आई दिंडीला जायचं, ते आई दिंडीला जायचं. एक विनंती करू सगळ्याच्या पायावर, नाही तुमच्या ज्याने दिंडी झाली नका करू, पण नागेबाबाच्या मंदिरात रोजच्या रोज तरी आरती करा, तुमच्या पाया बघतो सगळ्यांच्या रोज. आता जेवढ्याने टाळ्या वाजल्या, तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ, रोज आरतीला किती जण येणार हातवर? टाळ्या वाजवणं सोपं. टाळ्या कधी वाजवतो माणूस, आपल्याला वागायचं नसत्या. बरं समजा रोज आरतीला आला तर मरतात. बरं समजा तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं की तुम्ही जर नागेबाबाच्या आरतीला नाही गेलात तर संध्याकाळी तुम्ही मरा, मग येतात का नाही? मग तर 5 वाजताच मंदिरात का आरती करायची. डॉक्टर म्हणजे आरती. आपण सगळं फायद्याचं करतो दादा. बघा ना साधू कुर्मदासाचं सगळं शरीर फाटलं. गणेश भाऊ हे शरीर ज्या वेळेला फाटलं होतं, हाडं दिसायची, हाडं फाटली. आणि कुर्मदासजी म्हणायचे, गुरुजी मला आता पंढरपूरला नाही जायचं. ते भानुदास महाराज म्हणायचे, दादा भानुदास महाराज म्हणायचे, कुर्मा एकच मुक्काम व्हायला, चल ना बाळा, आता होऊ दे थोडा त्रास पण चल. नाही गुरुजी, आता थोडं बी घसरू नाही शकत मी, हाडाला लागलंय, कातडं सगळं करून दे. एक काम करा, तुमच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना करतो. शेवटची विनवणी, शेवटची विनवणी. आज माझा नक्षच वेगळा आहे. मला विनोदच करायचा मूड नाही, फक्त तुम्ही शांत आहे. झाले 5-10 मिनिट बोलायचे 9 वाजेपर्यंत, पण त्याच्यातलं मर्म आहे का समजून. आता इथे 7 दिवस कथेला जेवढी मंडळी होती
कथेला, बरोबर आहे? ती सगळी जवळपास जी काम करणारी आहेत, स्वयंपाक करणारी आहेत, मंडपाची व्यवस्था बघणारी आहेत, बाहेरून भाकरी आणणारे विवेक आहेत, ही सगळी मंडळी, मी कोणाचं नाव नाही घेऊ इच्छित, सगळे नागेबाबा परिवारातले सभासद, मी सगळ्यांना जवळपास ओळखतो, जवळपास सगळ्यांना. पण ज्या दिवशी कथा झाली आणि मी बाहेर निघालो इथे, काही काही माणसं मला सोडायला आलीच नाही. ती आलीच नाही त्याच्यासाठी की समोर उभा राहिल्याच्या नंतर डोळे भरून आले असते. दगडासारखी मोठी काळजाची माणसं, पण घसघसा घडली का मी फक्त 7 दिवस इथं होतो. ज्या नागेबाबांनी आयुष्य तुमच्या गावात घातलं त्यांचा तुम्हाला विसर कसं काय बोलू शकतो दादा? आणि त्यांना प्रार्थना करा, आमच्यासारखे नालायक विसरले तुम्हाला तरी तुम्हाला आमचा विसर पडू देऊ नका म्हणा. विठाला नका पडू देऊ म्हणा. अहो वारीला जातात ना माणसं, 22 दिवसच सोबत असतात मला, 22 दिवस. पण ज्या दिवशी वारी संपते पंढरपुरात आणि दादा वारीतून निघाले ना वापस, लय त्रास झालेला असतो, पाय दुखलेले असते, एकमेकाला कधी मध्ये चिडून बोललेले असते. पण ज्या वेळेला वळकटी शेवटची खांद्यावर घेतात ना, त्यावेळेला वापस निघताना सगळ्याकडे बघून काय म्हणतात नाही, या पुढच्या वर्षी नाही म्हणू नका बरं का, नक्की या, कारण विठुराय आपली वाट बघतो. तसं मी तुमच्या पाया पडून सांगतो, प्रत्येक वर्षी नागेबाबाची पुण्यतिथी याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे. का? नागेबाबा तुमची वाट बघतात, समजून घ्या. दंडवत करायचं शिका. कधी कधी तर मजा अशी येते, काही काही माणसं मला म्हणतात, महाराज आम्हाला विसरू नका. तुम्हाला खरं सांगू का, मी विसरेल नाही विसरेल, पण देव कोणाला विसरत नाही. त्याच्या एवढा कृपाळू कुणीच नाही, कुणीच नाही. रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याला सांभाळायची जिम्मेदारी मी त्याची आहे, आणि बंगल्यात झोपलेल्या श्रीमंत माणसाला सांभाळायची जिम्मेदारी मी त्याचीच आहे. पण तो त्याचं कर्म कधीच हलकं करत नाही. बघा ना तुम्ही, इथं काळे भाऊंनी सांगितलं होतं की तुम्ही सगळेजण पैसे जमा करा, त्याचे 4 पट पैसे नागेबाबा संस्था देईल आणि त्याच्यानंतर विकास होईल. लाखभर रुपये तुमचे जमा झाले, 4 लाख त्यांनी जमा करून टाकले खात्यावर, 5 लाख. जर बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले दादा, किती सोपं आहे. पण हे कुणासाठी चाललंय? त्यांचा बांगला चाललं, त्यांचं घर चाललं, कुणासाठी चाललं? म्हणून एक सूत्र लक्षात घ्या. मी पहिलं वाक्य सांगितलं, संत मरत नसतो आणि मरत असतो तो संत नसतो. आता लक्ष द्या, शेवटची विनवणी. विनवणी करायची, पण शेवटची कशामुळे करायची? शेवटची याच्यासाठी करायची की इथून पुढे मी प्रार्थना नाही करणार. काय भरोसा आहे मला? कल खेल में हम हो हो, माणसाचं खरं नाही मला. आता मी यावर्षी कीर्तनाला आलो, पुढच्या वर्षी येईलच का असं? म्हणून मी पाया पडून म्हणलोच पाहिजे, शेवटची विनवणी संत जगी परिसार. विठाला गोपाल कृष्ण भगवान, शंभुनाथ भगवान, श्री संत नागेबाबा महाराज की. ज्याला स्वतःला कपडे नाही लागले, ज्या माणसाला, त्याने किती जणांचे अंग झाकले याची कल्पना करा. ज्याला स्वतःला 2 वेळेच्या भाकरी दिल्या तरी बस त्याला लाखो लोकांची खायप्याची सोय केली नव्हती. अहो साधी गोष्ट आहे ना, घरात जर नवरा कमी होता असेल तर बाई त्याला वाकडं बोलत नाही. का?
त्यांच्यावर घर चालतं. पण तुम्हाला एक वाक्य सांगतो दादा, घर पुन्हा माणसावर नसतं चलत. घर पुन्हा माणसावर नसतं चलत. घरातल्या अडचणी वाढल्या की त्या अडचणी सोडवण्याचे मार्ग जास्त मोकळे करतो, त्याचं नाव देव असतं दादा. तो गपचूप काम करतो, ते तुम्हाला दिसत नाही. मला सांगा ना, पाऊस कोण पाडतं? पाऊस कोण पाडतो? देव. आणि नळपट्टी कोणाला द्यावं लागते? पाणी कोणाचं आहे? देवाचं. देवानं तुमच्याकडून रुपये टॅक्स घेतला नाही, पण ग्रामपंचायत घेते, त्याला कसं करेल? फुकटच्या पाण्यावर टॅक्स कोणाला? बरं, आता श्वासोश्वास दिले ते कुठे दिले? देवाने दिली का डॉक्टरने दिले? श्वासोच्छ्वास भगवंताने दिले. कधी त्याचा आभार मानला? कधी त्याला पाया पडून म्हणला? ती पोरं आहेत ना वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी छोटे छोटे भावंड आहेत माझे, छोटे छोटे. सोपं नाही 2 तास कीर्तनाला उभारलं. बघा तुम्ही बसलात तर कोणची सुद्धा मांडे अशा अशा कामाला ते छोटे छोटे उभे राहिलेत ना. आणि तुम्हाला मजा सांगू, यांची तरी संस्था चांगली असेल. आळंदीच्या वारीमध्ये किंवा आळंदीमध्ये पहिलं जुन्या काळामध्ये माझं दुर्दैव आहे, मला तिथं राहता नाही आलं. पण आमच्या गावातले रामकृष्ण महाराज राहायचे. ते म्हणले 3 दिवस खायला नाही मिळालं म्हणून वापस निघाले. झाडाला मिठी मारून मोठ्यानं रडले आणि म्हणले, ऐकलं होतं की आळंदीची माऊली सगळ्यांना सांभाळ, पण मी उपाशी चालतो तुझ्या गावात. तर रामकृष्ण महाराज सांगायचे की तेवढ्या रात्री एक बाई दुर्डी घेऊन आली आणि शेजारी बसून म्हणली, राजा तुझ्यासाठी भाकरी आणल्यात, खा. आता मला सांगा ना दादा, ती बाई असते का माऊली असतात? माऊली असतात. मग एवढं केल्यावर त्यांना म्हणू नये का शेवटची विनोद? त्यांना म्हणू नये का? दादा एक लक्षात घ्या, पोरं आहेत ना, पोरं कृष्ण परमात्म्याच्या सोबत होते. आणि कृष्णाच्या सोबत असणारी पोरं ज्या वेळेला कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला निघाला ना, त्यावेळेला मथुरेला निघालेल्या कृष्णाच्या समोर सगळी पोरं असे हात जोडून उभी होती. जायचं तुला? तुला जायचं? हो रे, जावं लागेल. एक प्रार्थना ऐकतो. विसरतो न पडावा माझा देवा ढाला ढाला ढाला. पोरं रडायची आणि कृष्ण म्हणायचा, मी विसरेल असं तुम्हाला कसं वाटतं? ते काय म्हणायची लेकर माहित आहे? देवा, तुझ्यावर प्रेम करणारी खूप असतील तुझ्याकडं, पण आमच्यावर प्रेम करणारा तू एकटा आहेस आमच्याकडे. सद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म वेदानिवास भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरु नागबाबा महाराज की जय. विसरतो नका देवा, विसरू नको. शबरी सुद्धा असंच म्हणली होती का? विसरू नको श्रीरामा मला. 80 वर्ष तुझ्यासाठी घातलेले, तू मला विसरू नको असं म्हणायचं. आणि अजून एक प्रार्थना करू आपण सगळे नागे बाबांच्या चरणी की नागे बाबा आम्हाला तुम्ही विसरू नका. विठाला एकदा सगळेजण माझ्या सोबत
विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी आता फार बोलू काही आता फार बोलू काही अवघे पायी विदित अवघे पायी विसरतो न पडावा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी लेने को हरिनाम देने को अंगदान करने को दीनता डूबने को अभिमान 12 महिन्याच्या पंक्ती मला असं वाटायचं मी पेरून गेलेलं उगवलंय का नाही ते उगवलंय काच बघायला आलो नुसतं उगवलं नाही भरभराट झाली का खूप प्रेम केलं तुम्ही नागेबाबाच्या मंदिरावर तुमच्या गावाच्या दैवतावर 12 जणांच्या 12 महिन्याच्या 12 पंक्ती इथं छापल्या तेव्हा तिथं पाठी लावली तिकडं नाही तिकडं माझ्याकडे हा 12 जणांच्या पंक्ती आहे आता मी हातात चिठ्ठी घेतल्यावर ज्यांनी पंगत दिले त्याला असं वाटलं असं आपलं नाव घेते पण नाव घेण्यासाठी नसतीच पंगत एक वाक्य बोलू का दादा? पंगत दिल्याने विसरून जात जावा ज्यांनी खाल्लंय त्याने लक्षात ठेवलं पंगत दिलेल्याने लक्षात ठेवली की पाप आहे खाल्ल्याला विसरला की पाप आहे ज्यानं खाल्लाय त्यानं लक्षात ठेवायचं की मी नागेबाबाच्या मंदिरामध्ये पंक्तीचा घास खाल्लाय नागेबाबाच्या पाया पडून त्याला प्रार्थना करायचं की माझी बी एके दिवशी अशी पात्रता येऊ द्या की मी बी याच मंदिरात माझ्याकडून पंगत घाली आणि माझ्याकडून लोकांना खाऊ घालेन करा. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो मागाल ते मिळेल मिळत असतं मला माहिती काही मागा त्याला काय अवघड आहे देवाला काय अवघड 12 महिन्याच्या पंक्ती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे इथं बांधकाम मागं चालू आहे बरोबर आहे कंपाऊंड कंपाऊंड वॉलसाठी आपण खूप प्रयत्न केले आणि करत आहात पण अजून एक प्रार्थना करेन की पुढच्या वर्षीची पुण्यतिथी येईपर्यंत जवळपास अर्ध्याच्या वर काम झालेलं असावं जिथं जिथं कमी तिथं तिथं आम्ही अशा भूमिकेनं सगळेजण उभा राहू आणि सगळेजण मिळून या नागेबाबाच्या पर्वताला आपल्या आपल्या काट्या लावून उचलणार का नाही तुम्ही जर उचलणार असला तर टाळ्या वाजवा बंद नाही करायचं मी म्हणत नाही करू तुमच्या टाळ्या ऐकू येत नाही वाजवा वाजवा धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडिया बाही काळा हाती तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा परत एकदा उपस्थित सर्व ही मोठी मंडळी सर्वांच्या चरणी अनुरोध करतो साहेब वगैरे आले नागेबाबा परिवारातली सगळी माझ्यावर प्रेम करणारी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमाने सगळी मला जोडली गेलेली रोज मेसेज करणारे मी पाठवलेले मेसेज गपचूप नुसतं वाचणार सर्वांना वंदन करतो. आणि ही पंगत जी आहे ना प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी ठेवली प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी घरी स्वयंपाक करायचा हा प्रत्येक सोमवारी 3ऱ्या महिन्यात म्हणजे महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी कीर्तन होईल नुसतं भोजन घालण्यात मजा नाही अगोदर भजन केलं पाहिजे आणि जी भजन करताय त्यालाच भोजन दिलं पाहिजे. काही जर बराबर पुढे बसलेलेत ना हे कीर्तन सुरू झालं त्यावेळेला आले तिथपर्यंत आता काही जण यायलेत ना बरे संपत ये काही जण बाहेरूनच म्हणतात कुठला आहे महाराज एकदा असंच एकदम म्हणला महाराज कोण आहे म्हणलं आजोबा तुला ये कोण आहे कुठला महाराज तुम्हाला काय करायचं आनंद करा मला
म्हणून एकदा प्रेमानं ईश्वराची शपथ खाऊन म्हणा, हरी तुझ्याशिवाय आम्हाला कोणी आवडत नाही. तुझी याद वही लगा देवराया, आता मागणी कुणाला केली म्हणतात ना, मागणी केली शेवटची विनवणी मागणी केली कुणाला, संतजनी परिसावी. थोडी अडचणीत आहे बघा, थोड्या जागा संतांना विनंती केली काय, संतजनी परिसावी शेवटची विनवणी. विसरतो न पडावा कुणाला सांगितलं, माझा देवा तुम्हास. मग मागणी कुणाकडे आहे, संतांकडे. आणि पूर्ण कोण करणार आहे, म्हणजे संत म्हणजे कोण आहेत, वकील आहेत. आमचा अर्ज तिथं ना मंजूर करू नका, तुम्ही डायरेक्ट गेल्यावर काम होत नाही, आमदाराची चिठ्ठी घेतल्याशिवाय असतं. असं इथलं नाही, इथलं जयहरी आमदार आहे. कारण हे जयहरी आहेत मला कुठून कळालं, आमच्या संगीताताई आहेत ना तेच आमदार. मी म्हणलं मग कुठे साहेब होते कथेला, तर ते म्हणले जयहरी होते का, मी म्हणलं हो. म्हणजे ते सुद्धा ओळखतात की जयहरी आमदार आहेत संसद त्या विधान परिषदेमध्ये विधान सभेमध्ये. मला एक भाव फक्त कळकळून सांगायचा आहे, काम करणारा एकच माणूस असतो हे डोक्यातून काढून टाका. त्याचं शरीर भगवंताने निवडलेलं असतं आणि त्या शरीराकडून ते काम करून घेत असतात. ते काम सगळ्याच आहे, एका आईच्या लेकरासारखं सगळेजण एकत्रित या आणि या कामाला मदत करा आणि मोठं करा, वाढवा, विस्तारा. नारदाच्या गाडीवर उभा राहून बोलतोय, मी जवळ जिवंत आहे तवर या कार्यक्रमाला कधीच गैरहजेरी करणार नाही. प्रतिवर्षी मला सांगितलं आलो, कारण इथं यायचं म्हणत राहायचं विठोबार ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली.